परिच्छेद उत्पादन क्षेत्रातील अपुऱ्या वाढीचा भारतातील रोजगार निर्मितीवर परिणाम होत आहे. विविध क्षेत्रातील कामगारांचे प्रमाण व कृषी क्षेत्रातील मूल्यवर्धन यात मेळ नाही. कृषी क्षेत्रातील मूल्यवर्धन हे देशात गरीब लोक जास्त असण्याचे प्रमुख कारण आहे. त्यात तातडीने दुरुस्तीची गरज आहे. उत्पादन क्षेत्र हे कामगारांना सामावून घेणाऱ्या स्पंजासारखे असले पाहिजे. कृषी क्षेत्रातून बाहेर पडून जास्त उत्पन्न मिळवू पाहणाऱ्यांसाठी तो एक मार्ग असला पाहिजे. जागतिकीकरण झालेल्या अर्थव्यवस्थेत निर्यात स्पर्धात्मकता वाढविणे हे भारताला आवश्यक आहे, कारण चीनशी उत्पादन क्षेत्रात स्पर्धा करायची असेल तर त्याला पर्याय नाही. चीनने कमी खर्चात जास्त चांगली कौशल्ये असलेले मनुष्यबळ वापरून ते साध्य केले. एकूण राष्ट्रीय उत्पन्नात चीनच्या उत्पादन क्षेत्राचा वाटा 33%, कोरियाचा 29%, ब्राझीलचा 25% तर थायलंडचा 27% आहे. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादन क्षेत्राचा वाटा केवळ 17% आहे. आपल्याकडे इतर साधने व पायाभूत सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे कौशल्याधारित उत्पादन क्षेत्रात बाहेरून गुंतवणुकीचा ओघ कमी आहे. काही क्षेत्रातील अलीकडचा कल पाहिला तर स्वयंचलित वाहने व सुटे भाग, विशेष रसायने व जेनेरिक औषधे तसेच अभियांत्रिकी यात जागतिक गुंतवणूकदारांना उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करण्यास बराच वाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया व स्किलिंग इंडिया म्हणजे भारतात उत्पादन करा व भारतीय लोकांची कौशल्ये वाढवा या 2 योजनांवर भर दिला आहे. त्यांचे महत्त्व या पार्श्वभूमीवर लक्षात घेतले पाहिजे. परिच्छेद काळजीचे कारण म्हणजे या योजनांकडे आपण गांभीर्याने किंवा खोलात जाऊन पाहण्याचे सोडून दिले आहे. चीनचे एकूण देशांतर्गत उत्पन्न हे भारतापेक्षा 3.8 पट अधिक आहे. यंत्रसाधने हा उत्पादन क्षेत्राचा पाया मानला जातो. त्याचे उत्पादन चीनमध्ये आपल्यापेक्षा 55% जास्त होते. भारताला उत्पादन क्षेत्र अधिक 12 ते 14% वाढवायचे असेल तर त्यासाठी धोरण पाहिजे. येत्या 15 वर्षात उत्पादन क्षेत्रात 10 कोटी रोजगार निर्माण झाले तरच आपल्याला लोकसंख्या लाभांश प्राप्त करता आला असे म्हणता येईल, किंवा वाढत्या लोकसंख्येचा योग्य फायदा घेता आला असे म्हणता येईल. तसेच भांडवली वस्तूंच्या उद्योगात व नवप्रवर्तनात स्पर्धात्मकता व शाश्वतता गाठता येईल. नवप्रवर्तनाच्या धोरणाचा वापर हा उत्पादन धोरणाबरोबरच एकात्म पद्धतीने केला पाहिजे. त्यासाठी आतापर्यंत आपण जी धोरणे राबवत आलो आहोत त्यात बदल करायला पाहिजे. त्यामुळे आधीच्या धोरणांचा आढावा घ्यायला पाहिजे. परिच्छेद स्पर्धात्मक अर्थव्यवस्था या त्या अर्थव्यवस्था आहेत ज्या उत्पादन वाढीला चालना देतात व वर्तमान व भविष्य काळासाठी भरभराट निर्माण करतात. स्पर्धात्मक अर्थव्यवस्था
व पाठबळ असलेले आर्थिक वातावरण हे कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्योगातील परिणाम करणारे घटक, उतार चढाव यापासून तर वाचवतेच, पण मजबूत आर्थिक स्थिती भविष्यकाळासाठी निर्माण करून देते. जागतिक आर्थिक मंच म्हणजे WEF या संघटनेच्या मते स्पर्धात्मकता ही संस्था, धोरणे व देशातील उत्पादकता वाढवणाऱ्या इतर घटकांचा संच आहे. उत्पादनाची पातळी ही शाश्वत भरभराटीची पातळी ठरवीत असते व ती अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून ठरते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्थव्यवस्था जेवढी जास्त स्पर्धात्मक असेल तेवढ्या प्रमाणात उत्पादन वाढून नागरिकांची आर्थिक उत्पन्न पातळी वाढते. आतापर्यंत उत्पादकतेवर ज्या मुख्य प्रवाहातील चर्चा झाल्या आहेत त्यात उच्च तंत्रज्ञान उद्योग व मोठ्या उद्योगांचा समावेश आहे. लघु व मध्यम उद्योगातील उत्पादकतेचा विचार त्यात केवळ पार्श्वभूमी पातळीवर केला गेला आहे. त्यामुळे उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी केंद्रस्थानी येऊन लघु व मध्यम उद्योगांकडेही लक्ष वळवले पाहिजे. परिच्छेद आंतरराष्ट्रीय संख्यात्मक अभ्यासाच्या मते किमान 50% लघुउद्योग हे सुरू होताच पहिल्या वर्षातच अपयशी ठरतात, तर 95% उद्योग हे पहिल्या 5 वर्षात मान टाकतात. उद्योजकतेचा अनुभव नसणे, फार चांगली ठिकाणे नसणे, भांडवलाची वाढ नसणे या कारणांबरोबरच उद्योगांची आत्मसंतुष्टता हे प्रमुख कारण आहे. अनेक वेळा जे उद्योग त्यांच्या गुणवत्तेवर टिकतात व प्रथम मध्यम यश मिळतात ते पुढे उत्पादकतेच्या पातळीवर टिकत नाही व स्पर्धात्मकतेत त्यांना हार मानावी लागते. त्यातून विक्री कमी होते. त्यामुळे उत्पादकता व स्पर्धात्मकता वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे कदाचित पहिल्यांदा विक्रीला फटका बसेल, पण त्यात हार मानता कामा नये. त्यामुळे उत्पादकता वाढवणे व उद्योगाचा पर्यायाने उत्पादनाचा दर्जा वाढवणे हे दोनच पर्याय यात महत्त्वाचे मानले जातात. परिच्छेद उत्पादकतेतील स्पर्धात्मकता ही आधुनिक जगात चर्चेला आली पाहिजे, पण ती चर्चा जागतिकीकरण, उदारीकरण यांच्याच संदर्भातून होणे आवश्यक आहे. लवचिक विशेषीकरणाची पहाट क्षितिजावर असताना स्पर्धात्मकतेला एक नवा पैलूही आहे. उत्पादनात जागेशी मर्यादित राहिलेले सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही परिणाम आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन सुरू असते. त्यामुळे स्थानिक फायदे म्हणजे तुलनात्मक कमी किंमत, बाजारपेठेचे चांगले ठिकाण या बाबींचा त्यात अंतर्भाव असतो. विक्रीचे एक असे वातावरण तयार होते की ज्यामुळे स्पर्धात्मकता वाढीस लागते. स्टॉप.